तुमच्या समोर आता इयत्ता 9वीचा मराठी या विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर आहे की याला कृतीपत्रिका सुद्धा इथे म्हटलेला आहे। सरावासाठी तुम्हाला किंवा रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला पेपर मी इथे देते। तुमची कितपत रिव्हिजन झाली मला कमेंट करून सांगा। एकूण गुण 80 आहेत। काही सूचना दिल्या त्या सूचनांचं पालन करायचंय। आता इथे तुम्हाला प्रश्न पहिला आहे, पुढील उत्तराच्या आधारे सूचनानुसार कृती करा। तर हा उत्तर नीट बघणं गरजेचं आहे। उत्तर वाचून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढा। याच्यावर आधारित प्रश्न बघा। आकृतिबंध पूर्ण करायचा आहे। कीर्ती काठीचा दृष्टांत या पाठाचा संदेश काय तो लिहायचा आहे। पुढे पाठातून जाणवणारे श्री चक्रधर स्वामींचे गुण सांगायचे 2 गुणांसाठी। कृती दुसरी आहे, पर्यायातून योग्य पर्याय निवडा। जसे की महानुभाव पंथाचे संस्थापक, योग्य पर्याय निवडायचा आहे। दुसरं ब लीळा चरित्राचे लेखक, यासाठी 1 गुण आहे। स्वमत लिहायचे, आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो हा विचार उत्तराच्या आधारे स्पष्ट करा। आणि प्रश्न 1 आहे, दिलेल्या उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। तर इथे उत्तर तुम्ही वाचा किंवा स्क्रीनशॉट काढा शांतपणे। प्रश्न आहे 1, आकलन कृती आहे। दीपकने यंत्रांची मोडतोड केल्यामुळे यंत्रमित्राच्या मनात निर्माण झालेल्या भावना। आकृतिबंध पूर्ण करा। यंत्र मित्र सजीवासारखा वागत असल्याची लक्षणासाठी 2 गुण। नंतर पुढे आहे, उत्तरातून यंत्र व सजीवांच्या 2 परस्पर विरोधी गोष्टी, यासाठी तुम्हाला इथे 1 गुण आहे। आणि सोमते मित्रा जरा गृहपाठ करून देतोस काय उद्गाराने तुमचे मत नोंदवा। 3 गुणांसाठी प्रश्न आहे। सोडू नका हे प्रश्न, लिहित राहायचे, नक्की तुम्हाला गुण मिळतील। पुढचं उत्तर आहे तो अपठित उत्तर आहे। हा उत्तर नीट वाचून घ्या। शिक्षण मनाचा विकास करते, ते सर्व शिक्षणामुळे घडत आहे। याच्यावर आधारित प्रश्न, आकलन कृती, स्त्री शिक्षणाचे परिणाम, शिक्षणाचे फायदे हे लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। पुढचा आहे विभाग 2, पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृतिबंध पूर्ण करा। ही कविता बघा। जैसा वृक्ष नेणे मान अपमान तरी जीव शिवा गाठी पडून या इथपर्यंत ओळी आहे। पहिला प्रश्न आहे, वृक्ष आणि संत यांच्या साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। 1 गुणासाठी हा प्रश्न आहे। पुढे चौकटी पूर्ण करा। संतांना दिलेले विशेषण आणि निंदास्तुती समान मानणारे, यासाठी 1 गुण आहे। आकलन कृती पुढे, वृक्षावर पुढील गोष्टींचा परिणाम होत नाही, वंदन केले घाव घातले, 2 गुणांसाठी प्रश्न आहे। पुढील ओळीचा सरळ अर्थ लिहा। अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयानं म्हणती छेदू नका, 2 गुण। अभिव्यक्तीसाठी तुम्हाला आवडलेल्या कोणत्या एका अभंगाविषयी माहिती लिहायला सांगितली, त्यासाठी 2 गुण आहे। आता प्रश्न दुसरा आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्या एका कवितेसंबंधी कृती सोडवायची आहे, या झोपडीत माझ्या किंवा मी वाचवतोय। तर प्रस्तुत कवितेचे नाव लिहायचंय किंवा प्रस्तुत कवितेचा विषय लिहायचा आहे। प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण, हे पूर्णपणे खूप हे जे सगळे मार्क आहे तुम्हाला मिळवणं अतिशय सोपं आहे, सोडू नका। याचं उत्तर लिहा। काव्यपंक्तीचे रसग्रहण, खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा। हाकेतून हद्दपार होते आई हंबरायच्या गोठ्यातली आई, तर मी वाचवतो यामधल्या ही कविता आहे आणि याचे तुम्ही रसग्रहण करायचंय। स्थूल वाचनासाठी तुम्हाला पुढीलपैकी कोणत्या 2 कृती म्हटलंय। व्यंगचित्र हे व्यक्तीचे गुणदोष मांडण्याचे प्रभावी अस्त्र आहे, या विचार उदाहरण स्पष्ट करायचंय, 6 गुण। तुम्ही अनुभवलेल्या धुक्यातील दिवसांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहायचे। तुमच्या आवडत्या ऋतूची वैशिष्ट्ये लिहायची, यासाठी 6 गुण आहेत। 2 कृतीमध्ये 3 गुण असणार आहेत। व्याकरणाचा भाग बघा। प्रश्न 4 अ, व्याकरण घटना आधारित कृती, पुढील ओळीतील अलंकार ओळखून उपमेय उपमान लिहायचा आहे। तर शाळा म्हणजे दुसरीच माता होय, तर अलंकार कोणते, उपमेय कोणते, उपमान कोणते। किंवा व्यक्तिरेख अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहायचे, यासाठी 2 आहे। किंवा तुम्हाला किती पर्याय आहेत। पुढील रसविचारातील भावनांचे रस ओळखाव लिहा। क्रोध, संताप, विध्वंस, प्रेम, आकर्षण, विरह। खाली दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, कोणतेही 2। घाम गाळणे, हद्दपार होणे, धूम ठोकणे, काट टाकणे, खूप किंवा यातला एकच निवडा आणि याचं तुम्ही उत्तर लिहा। भाषिक घटना आधारित कृती, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। धरती, पाणी, पुढील शब्द समूहासाठी 1 शब्द लिहा। गावातील रहिवासी, मूर्ती बनवणारा, 1 गुण। खाली दिलेल्या शब्दांचे वचन ओळखा, पदवी, कारखाने आणि पुढील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। आनंदवन, महाभारत। अचूक शब्द ओळखायला सांगितलेले आपल्याला इथे, यासाठी तुम्हाला 2 गुण आहेत। नीट व्यवस्थित वाचून अचूक शब्द ओळखायचा आहे। खाली विराम चिन्ह ओळखून नावं लिहायची आहेत, जसं की दुहेरी अवतरण चिन्ह आहे याप्रमाणे। खालील परिभाषिक शब्दांचे प्रमाण भाषेचे शब्द, इव्हेंट, प्रोग्राम आणि उपयोजित लेखनासाठी तुम्हाला विषय दिलेला आहे। अभिनव कला मंडळ, गंगापूर रोड, नाशिक, आकाशकंदील आणि पंत्या तयार करण्याची कार्यशाळा।
तर इथे दिनांक 2-3 नोव्हेंबर 2023, वेळ सायंकाळी 4 ते 7. तर इथे तुम्हाला सगळ्या सूचना दिल्यात व्यवस्थित. त्यासाठी कार्यशाळा तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा, किंवा तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूमध्ये काही वस्तू सदोष निघाल्या याविषयी तक्रार करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा. तर इथे तुम्हाला 2 पत्र लिहायची, दोन्हीही औपचारिक पत्र आहेत. पत्रलेखन करायचं नसेल तर खाली दिलेल्या विषयावर संवाद लेखन करा. शून्य कचरा मनोज आणि राहुल यांच्या दोघांमधला संवाद लिहा. यासाठी 6 गुण आहेत. प्रश्न 5वा आहे, खालील कृती सोडवायची, जाहिरात लेखन करायचे, पुढील बातमी वाचा आणि कागदी पिशव्यांची जाहिरात करा. कथा लेखन करा. आता इथे तुम्हाला 5 गुणांसाठी जाहिरात लेखन आहे, 5 गुणांसाठी कथा लेखन आहे. तर पुढे आहे, पुढील कोणती कृती करा, आत्मकथन. चित्रातील घटक तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करा, आत्मकथन लिहा. इथे तुम्हाला छान सगळी माहिती दिली व्यवस्थित, त्याचा उपयोग करून आत्मकथन लिहायचे. आधी इथे खाली मुद्दे दिलेत तुम्हाला, मुद्द्यांच्या सहाय्याने तुम्हाला कल्पना विस्तार करायचे दिसतात मुद्दे. सो मोबाईल नसेल तर काय काय होऊ शकतं याच्यावर मुद्द्यांचा उपयोग करून कल्पना लेखन करा. आणि किंवा तुम्ही सरळ बोली भाषेचा उतारा वाचा आणि त्याचा वाचन कृती सोडवा. आकृती पूर्ण करायचे, हे वाचून तुम्ही त्या बोली भाषेचं नाव लिहायचे. पुढील शब्दांना प्रमाण मराठी अर्थ लिहायचे आणि वरील उताराचे प्रमाण भाषात रूपांतर करायचं. म्हणजे अप्रमाण भाषा म्हणजे जी पुस्तकातली भाषा आहे मराठी ती प्रमाण भाषा. सो अशा प्रकारे इथे प्रश्नपत्रिका संपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.